नमस्कार मंडळी. लुक कसं आहे सांगा. आता जायचं ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करू आपण निघतोय कुल्लूसाठी. उशीर झालं थोडंसं, त्यामुळे आता जास्त काय बोलत नाही. भेटू पुढच्या ह्याच्यात. गाईज मस्त गरम गरम मॅगी, ब्रेड, बटर, जाम आणि चोकोज. लाईटच खाऊ थोडंसं, आज जास्त हेवी नको खायला. तर नमस्कार मंडळी. चामुंडा इव्हेंटला आपण स्टे केलं होतं 3 दिवस. फूड आणि इथलचं रूम्स वगैरे खूप सुंदर आहे. जर तुम्ही कधी मनालीला आले तर सरांना भेटा. सर का कॉन्टॅक्ट डिटेल्स मैं मेंशन कर दूंगा और डिस्काउंट मिलेगा ना हमको. आणि मला पहिलं भेटा. ह्यांना पहिलं भेटा मनालीला यायचं असेल तर, नाहीतर येऊ नका. नाहीतर येऊ नका. नहीं नहीं, थैंक यू सो मच सर. थँक्यू सर. बहुत अच्छा खाना था, बहुत अच्छा नाश्ता था. Thank you, सब sir. चीजें अच्छी थी. थँक्यू फॉर द कॉपरेशन. नक्की नक्की विजिट करा. चलो सर, थँक्यू. गाईज आता निघतो आम्ही मनालीतून कुल्लूसाठी. बस आली आपली. तीच बस आहेत, तेच काका आहेत. इज्जत आहे, इज्जत राहणार आहे काकांना. काकांना आल्याला ओळख दिली की व्हिडिओज पाठव बसचे. काकांना एकदम प्रॉपर बसचे व्हिडिओ पाठवून देऊ आपण. आता निघायचंय, बघू. मी तर फक्त ब्लॉग काढायलाच खाली आलो होतो. निघू चला. गुड मॉर्निंग सर जी. ये लकी सर है हमारे. इनको ढेर सारा प्यार दो कमेंट सेक्शन में. गाईज आम्ही आलो आता साई शॉल्स फॅक्टरी आउटलेटला. शॉल्सची फॅक्टरी आहे. इथं कसं बनतं शॉल्स वगैरे, आपण वर जाऊन बघू. गाईज आता शॉल खरेदी करून झाली ना, आम्ही आलो चहा प्यायला. पहाडोवाली चहा आहे. नाही मस्त आहे. शॉल पण इथं घेतला आम्ही साई फॅशन्स मध्ये, नाही साई शॉल फॅक्टरी मध्ये. नजारा बघा इकडं, बघा कसं आहे मस्त. गाईज आता आम्ही आलोय रिव्हर राफ्टिंगच्या एरियाला. इथं आता यांचं चाललंय की जेवून घ्या, आणि आता 9 वाजताच सगळ्यांनी नाश्ता केला होता. तर बुक तर कुणालाच नाहीये, आणि हे म्हणतात ते जेवून घ्या, इकडे जायचं तिकडे जायचं, असं करायचं ते करायचंय. आणि ॲग्री कोणच नाहीये ते जेवायला, कारण बुकच नाहीये. काय करणार आहे. पर रिव्हर राफ्टिंग मध्ये कुणाला त्रास झाला नाही झाला, एक तर आज टेंट मध्ये राहायचं. तर ती चर्चा चालू आहे की काय करायचं. इथं मागं बघू शकतो तुम्ही, चर्चा चालू आहे. आणि बाकीचं आता बघू. जायचं आपल्याला मणीकरणला ना, मणीकरणला एक जायचंय. पण जेवायचं कुणालाच बुक नाहीये. उठलं गाडीतून जेव, उतरलं जेव, बसलं जेव, तेवढंच चाललं आल्यापासून. आडसोड जेवतं ते सगळे. जर खायला काहीच कमी नाही, पण आता त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. गाईज आता आलो आम्ही टेंट जिथे आमचं कॅम्पिंग जिथे तिथे. आणि आता जेवायला बसलोय. मस्त आहे असं नवीन काहीतरी पदार्थ आहे हा. टोमॅटो कॉर्न म्हणून. पनीर आहे, नेपाली चटणी आहे, मिक्स व्हेज चपाती, सलाड आणि राईस पण आहे. आणि सगळे जेवायला बसलेत गँग आमची. आणि इथं टेंट आहेत बघा आमचे. इथं क्रिकेट वगैरे खेळायला जागा आहे. लय मजा आहे. आता बघू काय करायचं, पहिलं जेवून घेऊ. काही आता जेवण झालं आणि आता आम्ही चाललोय सर मणीकरणला ना. मणीकरणला 14 सीटर टूर्सच्या इथल्याच गाड्या असतात. दुसऱ्या प्रायव्हेट गाड्या जात नाही. सर प्रायव्हेट गाड्या जात नाही का. प्रायव्हेट गाड्या जात नाही, ऍक्च्युली अलाउड नाहीये. आणि 14 सीटर गाडी 14 सीट्सच बरोबर पाहिजे, नाही तर फाईन आहे. 5,000 रुपये फाईन पडतो. प्रॉपर सीट आहेत. 2 तास लागतात ना, 2 तास इन्क्लुडिंग ट्रॅफिक कंडिशन्स मध्ये. तर तिथं जाऊन हॉट स्प्रिंग वगैरे आणि महादेवाचं मंदिर आणि गुरुद्वारा पण आहे. तर आता तिथले शॉर्ट्स आणि क्लिप्स तर तुम्ही पुढे बघसालच ब्लॉग मध्ये. पुढं आपण बघू. काहीच व्ह्यूज बघा, व्ह्यू बघा मस्त. पहाडोवाला व्ह्यू. मेरा बस्ता चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता. मुझों पे नहीं गहरे समुंदर में ओ इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. बोरा है सारी दुनिया की, इश्क जहाँ न चले तेरा
मणिकरांची इथं पोहोचलो. आता आम्ही जायचंय खाली जायचंय. खाली जायचंय आणि पाऊस येते थोडंसं म्हणून चाललंय सगळ्यांचं. बघू चाललंय एक एक. आता खाली जाऊ मस्त आणि दर्शन वगैरे घेऊ. रेकॉर्ड करतो तुम्ही पण बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. मणिकरण खरंच ना खूप बघण्यासारखं आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, फक्त व्ह्यू बघा. गाईस व्ह्यू आवडला का नाही? आणि आता तुम्हाला हॉट स्प्रिंग दाखवतो. हॉट स्प्रिंग पूर्ण टोटल असा व्ह्यू आहे हा. त्यामुळे सांगत असतो ट्रिपची पूर्ण कॅन्सल करत नाही का. हे ना खरंच लय डेंजर आहे. असं नाही बघणं परत. मस्ट विजिट आहे एकदा तरी, नक्की या. गाईज तुम्ही बघू शकता हे हॉट स्प्रिंग आहे इथं आणि पूर्ण गरम पाणी आहे. आणि हा व्ह्यू बघा. तुला मस्त हॉट स्प्रिंग आहे मागची. आपण मंदिरात खाली येतो आणि इकडच्या साईडला बघा हे आत्ताच हॉट स्प्रिंग मध्ये झालं आमचं सगळं बघून वगैरे. आंघोळ वगैरे केलं पोरांनी. आता गुरुद्वाऱ्यात जायचं. गुरुद्वाऱ्यात जाऊन तिथले बघू रेकॉर्डिंग चालू नसणार आहे. नाही जायचं काय होतंय. आता आम्ही ना महादेवांच्या मंदिरात आलो आणि इथं पण खूप हॉट स्प्रिंग वगैरे खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो मी क्लिप्स. थांबा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. दर्शन झालं. थोडं सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा खूप सुंदर आहे मंदिर. इतकं सुंदर आहे ना. गाभारा वगैरे आणि हॉट स्प्रिंग बघा तुम्ही. जवळपास दिसत नाही काय, पण खूप सुंदर आहे. बघण्यासारखं आहे. नक्की आहे एकदा. डिटेल्स मी टाकतच जाईल काय इथलचे प्रिकॉशन्स आणि किंवा पण बघू. नक्की व्हिजिट करायचं. इथं ना ह्याला काय म्हणतात दर्शन? ह्याला छर्रा म्हणतात. आणि इथं बघा किती सारे हत्यार आहेत. जर तुम्हाला कधी लागले तर इथनं तुम्ही नक्कीच घेऊ शकता. हल्ले पॉवरफुल विषय हो. आम्ही फिरता फिरताना श्री राधाकृष्ण मंदिरापाशी आलोय. बघ किती सुंदर मंदिर आहे. किती सुंदर मूर्ती आहे बघा ही राधाकृष्णाची. सुरेख. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आत्ताच राधाकृष्ण मंदिरात त्यांना दर्शन घेतलं. एवढं सुंदर मंदिर होतं. आणि आता यांना इथं मॅगी खायची. म्हणजे इथं तर मॅगी मस्त खायलाच पाहिजे एवढं लांब. आत्ताच आदित्य म्हणलं की इथं चहा चांगला भेटतो. आपण आता नक्कीच चहा पिऊ. सगळ्यांना चहा प्यायचा. मॅगी खाल्ल्यानंतर चहा पिऊ. आणि हे पण म्हटलं की इथं चहा चांगला भेटतो. कुठे मानस चहा चांगला नसल्यावर पैसे तू देणार का? नाही बाबा, मी आता तर चाललोय. द्या तुम्हीच पैसे, आमचे बी करून टाका. अरे बस काय भाई करणार ना. चल की करतोय, मदत करतोय दीदीला.
गाईज मणिकरण मध्ये मस्त आल्याचा चहा भेटतोय. या दिदी आपल्याला आल्याचा चहा बनवून देतात आणि मॅगी पण बनते आपली. यांनी खाल्ली सगळ्यांनी मॅगी म्हणजे खाते ते. हा हे बघा इकडं एक खातोय आणि आता आम्ही चहा पिणार आहे खास. दीदी आपल्यासाठी चहा खूप पटपट पटपट चहा बनवतात ते. आता मॅगी पण भेटेल, चहा पण पिऊ, मॅगी पण खाऊ. दीदी ने ना अदरक वाली चाय बना के दी है, इसलिए दीदी को थैंक यू बोलो. दीदी कितने साल से है दुकान अपनी? अभी साल भी नहीं हुआ, एक नंबर सा. मार्च से शुरू किया है, मार्च में साल हो जाएगा. मार्च में. और कैसा लग रहा है फिर, कस्टमर्स कैसे अच्छा है? है, ठीक है. हमारे बारे में नया बताओ experience कुछ. है. आप लोग तो अच्छे कस्टमर एक मिनिट चमचा दो. और ये देखो मॅगी बनवते मी दीदी सोबत इथं मॅगी बनवतोय. मगाशी 8 दीदी- इकडे घे. मगाशी 8 मॅगी बनवल्या, आता हे 6 मॅगी मी बनवते आणि त्या बनवते. पर दीदी चाय से ना घर की याद आ गई. बस वही तो है. कहीं जाओ हमें अच्छी फीलिंग आनी चाहिए. हाँ. मुझे कुछ अच्छा मी खाया. हाताने बनव. मित्रांनो हे ना प्राचीन श्रीराम मंदिर आहे इथे. आणि आता आपण इथं खाली मॅगी वगैरे चहा वगैरे पिलो. तिथं आलो की इथे एकदा ना नक्की या. खूप प्राचीन राम मंदिर आहे. हे बघा असे रथ वगैरे आहे तिथं. संध्याकाळ झाली आहे पण एकदा या मंदिराचं नक्षीकाम तुम्ही बघा. शंकर महाराजांची नंदीवर बसलेली मूर्ती, वरती या मूर्त्या, ब्रह्म. खूप सुंदर मंदिर कोरलंय. इथे ना हे बघा हे सीताकुंड म्हणजे लेडीज बाथ आहे आणि इकडे पुढे ना रामकुंड आहे. बघा इथं लिहिले रामकुंड. तर आपण आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कुंड कसला आहे. हे बघा हा कुंड आहे, त्याला रामकुंड म्हणते. इथं आंघोळ करू शकता तुम्ही. टोटल गरम पाणी आहे सगळं. ना हीटर लावलेलं का पाण्यामध्ये ना दुसरं एवढं थंडी आहे इथं. इथं दरवाजा इथं थंडी आहे आणि इथं गरम आहे. टेम्परेचरचा 3-4% डिफरन्स आहे इथं. 3-4% ठीक आहे. मंडळी आडझोड पाऊस चालू आहे. पाऊस बघू शकता. कॅम्प फायरचा पण वाटोळ झालंय आणि डीजे नाईटचं तर वाटोळ झालंच आहे. माहित नाही आता इथं शेड मध्ये करायचं चाललंय डीजे नाईट. आणि हा टेंट आहे. टेंट बघा कसा आहे. असा टेंट आहे. आता हा माझा टेंट नाही आहे, जरा फ्रेंड्स कडे आलो आम्ही ते आजारी म्हणून. पण असेच टेंट आहेत सगळ्यांचे. थोडंसं अँबियन्स वेगळा आहे, म्हणजे रेड कलर मध्ये आहेत, काहींचे पिंक आहेत, काहींचे डार्क पिंक आहेत वेगवेगळे. छान टेंट आहेत. वॉशरूम वगैरे पण छान आहे. सगळी सोय आहे. इथले डिटेल्स जर मला भेटले, कारण कॉलेज थ्रू आलो तो माहित नाही, पण मी नक्की ट्राय करेल की इथले डिटेल्स आणि चांगल्यातले चांगले वाउचर्स तुम्हाला इथं मेन्शन करेल मी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. कुल्लूचे, कसोलचे ह्याचे कॅम्पिंगचे डिटेल्स सगळ्या. इथं आले तर एक दिवस कॅम्पिंग नक्की करा. खूप सुंदर जेवण आहे. दुपारचं जेवण पण खूप छान होतं. बाकीचं पुढं बघू. आता एक तर 3% फोन आहे. मला माहित नाही रात्री किती रेकॉर्ड होईल किंवा काय होईल. इथं लाईट ये जा करते. झालं तर ठीक, नाही झालं तर मग थोडस समजून घ्या भावाला. उद्या सकाळी डायरेक्ट तुम्हाला मी उठल्यावरती व्हिडिओ टाकतो. तोपर्यंत काळजी घ्या, इज्जत द्या, इज्जत घ्या. जीव आहे जीव राहणार शेवटपर्यंत.
जो मैंने करी है सच्ची सी है ये तारीफें दिल से जो मैंने करी है जो तू मिला तो सजी है दुनिया मेरी हमदम वो आसमां मिला ज़मीन को मेरी यादें आधे पूरे हम तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम हंसी का मैंने जीना जीना कैसे जीना